नमस्कार, मी तेज बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बेपोट्यो तलाठीची 1500 जागाची याड आहे आणि हे तलाठीचा बंदाबंदचा बंच आता MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये टाकलेला आहे. अनेक पोटे अजूनही जुन्या पॅटर्ननुसार अभ्यास करत आहे. तलाठीच्या 1500 जागा आल्या. काही लोकांना हे माहीतच नाही का याची प्रिलिम्स आणि मेन्स आहे. पण प्रिलिम्स आणि मेन्स आहे, पण जे जुने पोरं MPSCचा अभ्यास करत आहे त्याच्यासाठी गोल्डन चान्स आहे. 5707 जागाची याड झाली, अजून 5000 जागा याड होणार आहे. पण आपली परीक्षा अनेक लोकांचा अभ्यास झाला आहे, पण परीक्षा क्रॅक कशी करू शकता? तर परीक्षा क्रॅक तुम्ही PY ठीक आहे, परीक्षा क्रॅक तुम्ही ठीक आहे, जे PYQ आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे MPSC विचारते, एक प्रश्न 4 ऑप्शन. आता ते क्रॅक कसे करायचे, उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं, आयोग प्रश्न कशा पॅटर्नचे विचारतात. एकाच टॉपिकवर आता असा प्रश्न विचारला, दुसऱ्या वर्षी याच टॉपिकवर कसा प्रश्न विचारण, किंवा या वर्षी असा आला सेम दुसऱ्या वर्षी त्याच टॉपिकला अनुसरून कसा प्रश्न आला. तर हे प्रश्न जर तुम्हाला त्याचं ॲनालिसिस करायचं आहे तर ते ॲनालिसिस तुम्ही ठीक आहे तुम्हाला आम्ही सांगू. आम्ही PYQची बॅच चालू करणार आहे आणि 2017 पासून, केव्हापासून, तर इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या, 2017 पासून तर आम्ही 2017 पासून तर 2025 पर्यंतचे सर्व प्रश्न पाहणार आहे. बी आणि सी चे दोन्ही भाऊसाहेब बी आणि सी चे दोन्ही प्रश्न पाहणार आहे. दोन्ही प्रश्नपत्रिका बीच्या आणि सीच्या एका हप्त्यामध्ये तुम्हाला एका वर्षीचा पूर्ण पेपर टॉपिकनुसार कव्हर केला जाईल. ठीक आहे, एका दिवशी इतिहास राहील, तर दुसऱ्या दिवशी भूगोल राहील, तिसऱ्या दिवशी विज्ञान राहील, चौथ्या दिवशी इकॉनॉमिक्स राहील, पाचव्या दिवशी पॉलिटी राहील, 6व्या दिवशी मॅथ रिझनिंग राहील. ठीक आहे, आता ते करंटचे जुने प्रश्न आपल्या काही कामाचे राहणार नाही, पण तुम्हाला हे सगळे जे मेन 6 टॉपिक आहेत हे 6 टॉपिक टप्प्याटप्प्यानं तुम्हाला कव्हर करून भेटन. मग एका हप्त्यात एक पेपर झाला का दुसऱ्या हप्त्यात दुसरा, तिसऱ्या हप्त्यात तिसरा. 70 दिवसाचं आमचं शेड्यूल आहे. ठीक आहे, परीक्षेपर्यंत भाऊ परीक्षेपर्यंत 70 दिवसाचं शेड्यूल आहे. आपली जे परीक्षा आहे ठीक आहे, आपली जे परीक्षा आहे आता 25 ऑक्टोबरला एक्झाम आहे. ठीक आहे, आणि 6 तारीख ठीक आहे, 6 तारीख म्हणजे गुरुवारपासून आपण हे बॅच चालू करणार आहे. ठीक आहे, 6 तारखेपासून. तर ज्या गुरुवारी सकाळी बॅच चालू होईल आणि पहिले 2 दिवस तुम्हाला पेपर पॅटर्न समजून दिला जाईल. मग त्याच्यानंतर 2 दिवस पेपर पॅटर्न समजून दिला का मग सोमवारपासून ठीक आहे सरळ एका हप्त्यात एक पेपर सॉल्व होत जाईल. आणि ते सॉल्व होताना हे लक्षात घ्या का सर्व पेपर त्याच्यातले 4 ऑप्शन आहे, ते 4ही ऑप्शन तुम्हाला हे 4 ऑप्शनचं एक्सप्लेनेशनसुद्धा सांगण्यात येईल. म्हणजे एका दिवशी एक टॉपिक असं. फक्त तुम्ही हे बॅच केव्हा राहील सर लाईव्ह, तर फिनिक्स अकॅडमी वर्धा ॲप डाउनलोड करा. ते ॲप डाउनलोड केलं का मोबाईल नंबर OTP टाका, लगेच ॲप चालू होते. स्टोअरवर जा आणि MPSC कंबाईन ग्रुप सीचं PYQचं पॅकेज घ्या. 70 दिवस फास्टॅग बॅच लाईव्ह राहील. लाईव्हचा टाईम राहील सकाळी. ठीक आहे, रोज सकाळी 8 ते 9. ठीक आहे, 8 ते 9. तर 1 तास रोज लाईव्ह राहत जाईल. ठीक आहे, रोज 1 तास लाईव्ह राहिलं का 9 वाजेपर्यंत हे शेड्यूल तुमचं असं रोज चालेल. तर ज्या लोकांना ठीक आहे प्रश्न कसे येतात, कशा टाईपचे येतात, आयोग फेरून त्याच टॉपिकवर दुसरा प्रश्न कसे विचारते हे जर जाणून घ्यायचं असेल आणि आपल्याला परीक्षा क्रॅक करायची असेल तर PYQ हा बेस्ट मार्ग आहे. सोल्युशन नाही भाऊ परीक्षेत. ठीक आहे, परीक्षा धावाची आहे तर तुम्हाला धावाची प्रॅक्टिस करायला लागन. ठीक आहे, प्रचंड पोट्टे अभ्यास करते पण टेस्टच देत नाही, झालेल्या परीक्षेतले प्रश्नच पाहत नाही, तर चोट्ट्या पास होणार नाही. हे 1,00,000% सांगतो. त्याला एकाच याच्यात सांगून राहिलो PYQ. आणि आपली टेस्ट सिरीजसुद्धा उपलब्ध आहे. ती टेस्ट सिरीजसुद्धा तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध भेटन. ठीक आहे, तुम्ही ते ऑनलाईन आपण आपल्या ॲप्सवर टाकू. या PYQ बॅचचा तुम्ही फायदा घ्या. फक्त 999 रुपये आपण फी ठेवली आहे. सगळ्यात कमी फी आहे. लोकांची 5-5 हजार, 3-3 हजार, 2-2 हजार आहे. तुम्हाला 17 पासून तर 2025 पर्यंतचे सर्व क्वेश्चन ॲनालिस करून सांगितल्या जाईल. मग सांगन कोण? ठीक आहे, मी सांगणार आहे. सोबत प्रशिक्षक सर आहे. हे BTech 5 इयरचा एक्सपिरियन्स आहे आणि यानं UPSC 2 वेळा दिलेले आहे. त्याच्यानंतर हे MA सोशॉलॉजी आहे, 5 विषयात नेटसेट आहे. त्याच्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीचे स्कॉलर आहे. शुभमनं 2 वेळा ठीक आहे, 1 वेळा MPSC राज्यसेवा मेन्स दिली आहे, 2 वेळा PSI मेन्स दिली आहे, यावर्षीची दिली आहे. नीट सरांना 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे, आणि MPSCच्या 2 परीक्षा क्रॅक केल्या आहे. तर हे लोक तुम्हाला याचा
ठीक आहे, सगळ्या त्याचा अनुभव, परीक्षेचा प्रॅक्टिस आणि आतापर्यंतचे क्वेश्चन सेट त्यानं जे सॉल्व केले त्याच्यातून हे तुम्हाला सांगन. तर ठीक आहे, याचा फायदा घ्या आणि हे बॅच लावा एवढीच मी विनंती करीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इन्क्लाब जिंदाबाद.